जागेला अभिवादन करून छत्रपती संभाजीराजे एकूणच आढावा घेणार आहेत। एकूण जे 13 कोटी महाराष्ट्रातील जनता आहे त्यांना जे आश्वासन दाखवलं होतं, जे स्वप्न दाखवलं होतं की अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक भव्य स्मारक उभारण्यात येईल, मात्र ते स्वप्न मागील 8 वर्षांपासून कुठेतरी अपूर्ण असल्याचं पाहायला मिळते। त्याची एक वीटही अद्याप रचली गेली नाही आहे। त्यामुळे त्याचबरोबर 200 कोटी रुपये एकूणच आतापर्यंत या कामासाठी खर्च झाले, मात्र ते कशासाठी खर्च झाले कारण एक विटही अद्याप रचली गेली नाही असं समोर येते। तर मग 200 कोटी खर्च कशावर केले याचं देखील उत्तर या सरकारला द्यावं लागेल आणि त्याचमुळे कुठेतरी या जागेची या कामाची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे जे आहे ते घटनास्थळ एकूणच जो स्थळ आहे ज्या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात आहे त्या स्थळाची पाहणी करणार आहेत आणि जे महाराष्ट्रातील 13 कोटी जनता आहे त्यांना कुठेतरी फसवणुकीची भावना जी निर्माण झाली त्याचं उत्तर नेमकं काय आहे ते देण्याचा प्रयत्न ते या भेटीतून सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो संभाजीराजे यांच्यातर्फे होणार आहे। एकूणच सकाळपासून आपण पाहतो की अनेक वेळा सरकारने हे आंदोलन होऊ नये, हे आंदोलन दडपण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे देखील संभाजीराजे यांनी आरोप केले होते। एकूणच डिजिटल बोर्ड छत्रपती शिवाजी महाराज यांचे लागलेले ते काढण्यात आले, त्याचबरोबर ज्या बोटींची परवानगी घेण्यात आली होती त्या बोटींच्या परवानग्या देखील रद्द करण्यात आल्या, त्यांना धमकवण्यात आलं, अशा प्रकारची माहिती जी आहे ती संभाजीराजे यांनी दिली होती। आणि एवढं सगळं जे अटकाव आहे त्याचबरोबर या ठिकाणी रिगल जंक्शन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची अडवणूक देखील करण्यात आली होती, त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं होतं। मात्र आता आपण ज्या प्रकारे पाहतो की संभाजीराजे आणि त्यांच्याबरोबर स्वराज्य पक्षाचे 50 कार्यकर्ते यांना सोडण्यात आलेले आहे बोटीतून। हा प्रवास जो आहे शिवस्मारक स्थळाच्या ठिकाणी जाण्याचा तो आता काही वेळातच सुरू होणार आहे आणि एकूणच 13 कोटी जनतेला जे आहे ते उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या सर्व जे कार्यकर्ते आहेत ते सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात ही बोट जी आहे ती घटनास्थळी ज्या ठिकाणी स्मारक उभारणार आहे त्या स्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना होणार आहे। कॅमेरामॅन रोहित शिगवणसह सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, मुंबई। आपण बघतोय या शिवस्मारकाची घोषणा 2004 साली झाली होती, 20 वर्षांआधी घोषणा झाली 2016ला। या ठिकाणी मोदींनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथं येऊन या स्मारकाचं जलपूजन केलं होतं आणि तरी देखील इथं स्मारक झालेलं नाही। त्यामुळे आता गेल्या 8 वर्षात जलपूजन होऊन देखील एक साधी वीटही का रचता आलेली नाही सत्ताधाऱ्यांना, असा सवाल करत संभाजीराजे छत्रपती आता अरबी समुद्रात ज्या ठिकाणी हे स्मारक तयार करण्यात येणार आहे तिथं पोहोचणार आहेत। अरबी समुद्रामध्ये हे एक मोठं स्मारक तयार करू अशी घोषणा करण्यात आली होती। गिरगाव चौपाटीपासून 3.5 किलोमीटर अंतरावर असणारा हा सगळा भाग ज्या ठिकाणी हे स्मारक उभं करण्यात येणार आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातलं सगळ्यात उंच स्मारक आहे आणि त्याहीपेक्षा उंच असं स्मारक आपण इथं तयार करू असं घोषणा करताना म्हटलं होतं। केंद्र शासनाकडून 210 मीटर उंचीचं हे स्मारक इथं उभं राहील अशी घोषणा करण्यात आली होती। L&T नावाच्या एका कंपनीला देखील शिवस्मारकाच्या कामाची निविदा मिळाली। 3826 कोटी रुपये इतका हा स्मारकाचा खर्च होता। आतापर्यंत काहीशे कोटी इथं खर्च झालेले आहेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे। शिवस्मारकाच्या प्रकल्पाचं कार्यालय थाटलं, परंतु या कार्यालयात स्मारकाचं काम पाहिलं जात नाहीये असं देखील आरोप करताना इथं म्हटलं गेलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016ला येऊन इथं जलपूजन देखील केलं होतं, तरी देखील हे स्मारक काही उभं राहिलेलं नाही। गेल्या 8 वर्ष हे स्मारक नेमकं का रखडलं असा प्रश्न शिवप्रेमींनी विचारलेला आहे। 2004 मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली होती की अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारू आणि तेव्हापासून ही घोषणा केवळ घोषणाच राहिलेली आहे, केवळ पैसा मात्र शासनाचा इथं खर्च झालेला आहे आणि त्याचमुळे संतापून स्वराज्याचे संभाजीराजे छत्रपती जे आहेत त्यांनी इथं आंदोलन केलेलं आहे। आपण बघतोय की या स्मारक परिसराची मी पाहणी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि आज ते इथं आल्यानंतर रिगल सिनेमाजवळ त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतलं होतं।
संभाजीराजे छत्रपतींनी या कार्यकर्त्यांना तातडीनं सोडा अशी मागणी देखील केली आणि यानंतर केवळ 40 ते 50 कार्यकर्त्यांना घेऊन स्मारक परिसरामध्ये तुम्हाला जाता येईल अशी पोलिसांनी भूमिका घेतली आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती आता या ठिकाणी निघालेले आहेत।